नमस्कार, आज आपण बनवणार आहोत गाजर बीट ज्यूस। त्याच्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक बीट घेतलाय स्वच्छ धुवून, एक गाजर घेतलाय आपण, आल्याचा तुकडा आणि एक लिंबू। सर्वप्रथम आपण गाजर सोलून घेणार आहोत। गाजर आपल्याला इथे सोलून घ्यायचं आहे। गाजर हे डोळ्यासाठी अतिशय चांगलं आहे। मी तर म्हणते सलाद मध्ये रोज गाजराचं प्रमाण हा असला पाहिजे। रोज एक तरी गाजर सगळ्यांनी खाल्लं पाहिजे। गाजर आणि बीट मध्ये असलेल्या फायबरमुळे चरबी कमी होते आणि शरीर तंदुरुस्त होते। अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यांच्यासारख्या समस्या दूर होतात। यामध्ये आयरन खूप प्रमाणात असते, त्याच्यामुळे अशक्तपणाही कमी होतो। याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, त्याच्यामुळे रक्तदाबही नीट राहतो। इथे आपलं बीट सुद्धा आता सोलून झालेलं आहे, त्याचे आता आपण तुकडे करून घेणार आहोत। इथे आपण बीटाचे तुकडे करून घेणार आहोत। इथे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। बीटाचे तुकडे करून झालेले आहेत, त्याचप्रमाणे आता आपण गाजराचे सुद्धा बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत। अद्रकची साल काढून त्याचे आपण तुकडे करून घेणार आहोत। इथे छोटे छोटे तुकडे आपण अद्रकचे केलेले आहेत। आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा ज्यूस बनवणार आहोत। ह्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घालणार आहे। एक गाजर एक बीटाच्या अंदाजाने 2 ग्लास पाणी हे भरपूर होईल। आता आपल्याला हे मिक्सरला बारीक होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे। इथे मी जार घेतलेला आहे, त्याच्यावरती मी गाळणी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आता हे ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचं आहे। सर्व ज्यूस आता आपण थोडं थोडं करून गाळून घेणार आहोत। इथे हा आपला ज्यूस गाळून झालेला आहे। त्याच्यामध्ये लिंबू पिळून तो लगेचच ग्लास मध्ये आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे। ग्लास मध्ये सर्व केल्यावर जास्त वेळ न ठेवता तो ज्यूस आपल्याला लगेचच घ्यायचा आहे। जर ह्या ज्यूसचं तुम्ही 15 दिवस कंटिन्यू सेवन केलं तर तुमचं हिमोग्लोबिन हा नक्कीच वाढेल, रक्त शुद्ध होऊन तुमची स्किन फेअर होईल। तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करून सांगा। इथे हा आपला गाजर बीट ज्यूस रेडी झालेला आहे। धन्यवाद। अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा।